चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा निरिध्यास पूर्णयो भयमिद्य कांती यति योगी तपिनाम अनुरागी स्थितियोर नामाति निष्ठेति नामने तो भयो वैष्णव जनायां शिरसा नमामि वैष्णव जनानां शिरसा नमामि वैष्णव जनानां शिरसा नमामि विठ्ठल विठ्ठल हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण स्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात। हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित देवा माझी तुमच्या पुढे मागणी आहे, मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे। चरण सेवा अखंडित पुन्हा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा वास्तव्य निवासस्थान नित्यवारी मला पंढरपूरची असावी, तिथे संतांची संगती पाहिजे मला। ठीक आहे महाराज, याच्यासाठी जात जन्म हो का भलते आती परी मिन चुके हरी भक्ती। देवा मला कुठल्याही जातीत जन्माला घाल मानवी, पण मला मात्र वारकरी कर। मला वारकरी केल्याच्या नंतर मला जातीचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही। हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी त्याचे पाय माझे श्री त्यांचे पाय माझे श्री त्यांचे पाय माझे श्री त्यांचे पाय माझे पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे श्री त्यांचे पाय माझे श्री त्यांचे पाय माझे श्री त्यांचे पाय माझे श्री। संत शिरोमणी नामदेवराय यांच्या सानिध्यात दास्यत्व करणारी माऊली, त्या माऊलीचा पुरावा आहे। हो का उत्तम चांडाळ, तो उत्तम कुळात आहे का चांडाळ कुळात आहे, त्याचे पाय माझे कपाळ, त्याच्या पायावर माझं डोकं पण का, तो पंढरपुरातला वारकरी म्हणून। म्हणून मला जातीचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही। यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, तो आहे सावेद शास्त्री,
शास्त्री याती जन्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री निर्णय हा कैसा वेदशास्त्री याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री निर्णय तो ऐसा वेदशास्त्री याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री। या संप्रदायामध्ये मुनिप्रणित संप्रदाय, वेदप्रणित संप्रदाय, शास्त्रप्रणित संप्रदाय, मुख्यतः वारकरी संप्रदाय, पुराण प्रणित संप्रदाय। तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी विचारोनी। पुराण सांगते, वेद सांगते, शास्त्र सांगते, ह्या सगळ्या लोकांचं मत आहे इथं वारकऱ्याला वैष्णवाला जातीचा संबंध नाही। वैष्णव चांभार धन्य त्याची माता। तो चर्मकाराच्या कुळात आहे काका, पण वारकरी आहे त्याच्या आईला धन्यता दिली। उत्तमो भयो स्थित जायो ना मध्यायाम पिपासुयो कुलोद्भव स्थितानायाम वात्सल्यम रांढेस्तते वचम। सांगू का परभणीच्या भाषेत दादा, उत्तम कुळात जन्माला आला पण नास्तिक काम करतो त्याच्या आईला रांड म्हणले। विठाला विठाला वैष्णव म्हणून देवा जन्म हो का भलते याती परी मिन चुके हरिभक्ती। देवा मात्र मला वारकरी करा। नामा म्हणे कमलापती हेची द्यावे पुढता पुढती। काय काय द्यावे देवा? तुमच्या पायाची सेवा द्या पुढता पुढती, संतांची संगती द्या पुढता पुढती, पंढरपुरात वास द्या पुढता पुढती, हरिभक्ती द्या पुढता पुढती। याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन। विढाला विढाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने भक्तिमय वातावरणामध्ये ज्ञानाचा गुंजाव, श्रद्धेचा फार मोठा ओघ असलेलं पवित्र अधिष्ठान माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या सानिध्यात, ज्याच्या भक्तीमध्ये, ज्याच्या नामामध्ये, ज्याच्या पायावच्या सेवेत अहोरात्र ज्या पूर्वजांनी भक्तीचा गुंजार घातला, अशा पूर्वजांच्या, अशा वैष्णवांच्या, अशा अधिकाऱ्यांच्या, अशा महात्म्यांचं समाधीधन सद्गुरू दासबाबा असतील, सद्गुरू श्यामबाबा असतील, सद्गुरू श्रीरामबाबा असतील आणि मधली समाधी रावजी पाटील असतील। या अधिकारी महान भगवत भक्तांच्या अधिष्ठानानं पुनीत असणारं हे पवित्र अधिष्ठान, याला प्रतिपंढरी म्हणावं लागेल। वारकऱ्यांचा फार मोठा अधिकारी पुढे सांगतो मी। आणि तत्पश्चात आदरणीय रामदास काका असतील, आदरणीय धर्मराज दादा असतील, आणि पुढे दादांचा मुलगाही दाखविला मला मगाशी। गोड 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 वा। मी मगाशी नाना महाराजांना म्हटलं, दादा वा वैष्णवाच्या कुळात जर पुढे वैष्णव जन्माला यायचा असेल तर पूर्वजांचे आशीर्वाद लागत असतात। महाराजांनी म्हणायचंच नाही मी अभ्यास केला, मी पक्वादात फार हुशार, मी चाली म्हणतो, मी टाळात पक्का, काहीच नाही। महाराज तुम्हाला पूर्वजांनी आशीर्वाद ठेवलाय। ज्याच्या जीवनात पूर्वजाचा आशीर्वाद नाही दादा, त्याचा कारखाना तवाच जळतो। आणि कारखाना जळाल्यावर मशीन भांगारमध्ये चिकावं लागतात, त्या काय कामाच्या नसतात ना। तर निश्चित पूर्वजांचा आशीर्वाद, या समाधीधन महात्म्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं महाराज। तुम्ही पुढे ही परंपरा चालवायचं काम धरलं, हे विटेवरच्या मालकाची या पूर्वजांचा आशीर्वाद। अशा वैष्णव महात्म्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात। लक्ष्मण महाराज मृदंगाचार्य असतील, हरिभक्तीपरायण संदीप महाराज असतील, आदरणीय विनेकरी महाराज असतील, दादांच्या वतीनं, काकांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं, या बालक लोकांच्या वतीनं सतत संपर्क करायचे आमचे बिभीषण महाराज।
ते गोडशे वारकरी आहेत, 19 नंबरमध्ये चालत असतात. त्या दिंडीत भजन लय छान असते. मी तोंडाला रुमाल बांधून त्या दिंडीतलं भजन ऐकत असतो दरवर्षी. पण गोड, तुम्हालाही धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नामदेव महाराज, गोड 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 आवाजो प्रभुतोय कोकिळसारखी आमचे आदरणीय मुरकुटे महाराज. वा वा, गोड अशी सुंदर चाल म्हणजे. बाजूचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बापू महाराज असतील, सचिन महाराज असतील, आमचे आदरणीय सेवाधारी आल्या आल्या तिथं सेवेला हजर खोद महाराज असतील, गायनाचार्य मला वाटते बागलाने महाराज असतील, आहे का नाही. गोड आवाज तुमच्या, तोडीस तोडी एक चंद्र आणि एक सूर्य. वा, हरिभक्तीपरायण हे सगळी महाराज मंडळी आदरणीय दादांचे हे सुपुत्र आहे, चांगल्या खाणीत जन्माला आलेलं रत्न आहे. वा छान. महाराज तुमचं नाव? बाबा असतील, डांगे महाराज असतील, कृष्णा महाराज असतील आणि चोपदार असतील. हे चोपदार मला वाटते परवा दिवशी मारुती महाराजांच्या संस्थानला पण होते तुम्ही. हे चोपदार आहेत ना, होते ना तुम्ही कानेगावकर महाराजांच्या संस्थानला. वा, साऊंड सिस्टीमवाले तुम्ही पण चांगले, देवान तुमचं चांगलं करो. पेटीवाले तुम्हालाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेला श्रोतावर्ग तुमच्या सर्वांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. दुकानात वस्तू किती भारी आहेत त्याच्यापेक्षा गिरायकाला महत्त्व असते. सोन्याचे भांडे इकायला ठुले पण भूत इचारीनं काय करतो, कोण हली इकतून आलाय का. तसं तुम्ही आमचे देव आहात. विठाला विठाला मागे एकदा लॉकडाऊनच्या आधी कीर्तन झालं, त्यावेळेला नेमकंच कुठंतरी खड्ड्या खुड्ड्याचं काम चालून जरा जरा हे खुटाडवर हे आलते दादा. आता बऱ्यापैकी निवारा झाला. ते खुटाड आमच्या इकडे भाषा आहे. हो, ते खालून जमिनीच्या वरी निघले होते जरसे, परभणी जिल्ह्याची भाषा आहे ती. आता बऱ्यापैकी वरी आले ते, त्याच्यावर आता निवारासुद्धा झाला. पण अजून बरंच काम आहे, कारण खाली आच्छादन राहिले बऱ्यापैकी. आणि याला अशी जरा 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 मोहटी काढावं लागते, मोहटी पलीकड. ती जर मोहटी नाही काढली तर खपक्या पाऊस आल्यावर इथरोक पावसाळा येत असतोय. हो असतं ना ते. हो, त्याला ठरलेलं आहे मंडपाला झालर असावा आणि ह्या मंडपाला मोठी असावं. आपल्या घराच्या पुढं पोर्च नसल्यावर पुढून आलेलं पाणी चौकटी भिजित असते. चांगला जोरात पाऊस आल्याच्या नंतर इकडं येईल. मग आता ही मोठी कशी व्हावा, मध्ये कसं आच्छादन फरची चांगल्या प्रतीची व्हावा, अंथरून टाकायची गरज नसावा. या पूर्वजांनी महान विटेवरच्या मालकाची सेवा केली. अशा या समाधीधन वारकऱ्यांच्या समोर, या समाध्यांच्या पुढे नामचिंतन व्हावं, गाथ्याचं भजन व्हावं, ज्ञानेश्वरी पारायण व्हावं, हरिपाठ व्हावा आणि रात्रीचा जागर व्हावा, सकाळचा काकडा व्हावा, विष्णू सहस्रनाम व्हावा आणि बऱ्यापैकी चांगल्या सात्विक तात्विक लोकांची कीर्तनं व्हावी. याच्याकरता हे निवारा आहे. आणि तो निवारा अत्यंत भरगच्च व्हावा याच्याकरता परिसरातल्या लोकांचं ओतप्रोत प्रेम असावं. आणि ते प्रेम कसं असावं तुम्हाला सांगायची गरज नाही. अत्यंत गोड, तन मन धनानं शक्ती लावून गोड असं सुंदरसं प्रेम या संस्थांवर करा, की जेणेकरून अजून याची 12 फूट पुढे मोहटी पलीकडे 12 फुटाची असती. मी बऱ्याच ठिकाणी मंडप पाहिले. ती 12 फुटाची मोठी पलीकड झाली की त्याच्यातही माणसं बसतात आणि तिकून येणारा वसाडा, याचं पाणी त्याच्यावर पडणार, ते पलीकडे जाणार, तिकडचा वसाडा त्याच्यावर आदळणार पावसाचा. मध्ये काही त्या पावसाचे चिट्टे थेंब वगैरे आर्द्रता येणार नाही. याच्याकरता सर्वांचं लक्ष या संस्थांकडे लागावं अशी तुम्हाला विनंती. विठाला विठाला चितपै मागत चरण सेवा खंडित. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकाचे पाय मागतात. पायात किती ताकद आहे. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. हे जगदानंद कंद जगतपते. सर्व ही शब्द संख्या म्हणजे शब्द हा संख्यावाचक शब्द नाही. लाख 2 लाख कोटी अब्ज खर्व निखर्व पद्म असा नाही. जेवढी काही सुख आहेत सात्विक सदाचारी पावन सुख आहेत तेवढी तुझ्या पायात आहेत. तुझे पाये सुख सर्व आहे. सर्व सुख देवा तुमच्या पायात आहेत. म्हणून नामदेवराय म्हणतात चरण सेवा अखंडित. मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे. मुद्द्यावर येतो. वेळ मोजकाय आपल्याकडे. कशाकरता पाय मागितले असतील? नामदेवरायनं दुसरं का मागितलं नसेल? काय दिलं नसतं का जगाच्या मालकानं? काही दिलं असतं त्या मालकानं.
अहो मागणाऱ्या लोकांना वाटेल ते दिले. आढळपदी बाळ वैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्या. वाटीभर दुधाची अपेक्षा केली, त्याला दुधाचा समुद्र दिला. माईनं मांडीहून ढकलून दिलं, काका मला अधिष्ठान पाहिजे म्हणून उत्तरेची चांदणी, लखलखणारी चांदणी. सगळ्या चांदण्या हलत्यात पण ती चांदणी हलत नाही, ती धुरवाला देऊन टाकावा. किती उदार आहे तो. घेतले नोत्तरे घेतले नोत्तरे घेतले नोत्तरे घेतले नोत्तरे उचलोनी कळेवरी उचलोनी कळेवरी देवाला घरानं सांगा. जगाच्या मालकानं असं कडेवर घेतलं की पुन्हा खाली टेकलं नाही. काही देत आहे ते देत काही बी. अहो स्वार्थासाठी भजन केलं एकानं, खुर्चीसाठी. दादा दिली त्याला खुर्ची, दिली. देऊतले मालक त्याला महाराज म्हणले नाही. करीशी तरी देवा करी माझे सुखे परी मी न मुखे मनोसन. तरी मी त्याशी मी या मुखाने मी त्याला संत म्हणणार नाही. तो खूप बरा आहे. देऊतले मालक त्याला संत म्हणले नाही, त्यानं भजन केलं. पण त्याचं भजन पंढरपुरातल्या मालकाला आवडलं. मारुतीरायनं सुद्धा त्याच्या भजनाची दखल घेतली. सगळी लंका जाळली पण त्याचं घर मारुतीराय जाळू शकले नाही. प्रतापे सबळ नामाची या, त्या नामस्मरण केलं काका. प्रतापे सबळ नामाची या, तुका मने अग्नी झाला से शीतळ. प्रतापे सबळ नामाची या, त्या नामाच्या प्रतापाने अग्नी शीतल होतो. त्याचं घर वाचतं. इतकं गोड भजन, याच्या करता त्याला सोन्याचं गाव दिलं. हे नामदेवराला कळत नसल का नाही मागितल्या बाकीच्या गोष्टी. फक्त देवा मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे. काय असेल त्या पायात. दादा राजा दशरथांच्या नंतर प्रभू रामचंद्र राजे झाले. एका राजाला फुकलं द्यायना आधी. आपटू हाणला तो राजा. नालायक राजा होता. मारला आपटू दुपारा पेटीला. आईसाहेबाला घेतलं आणि घरी आले. राजा दशरथ गेल्याचं दुःख आहे. काय विधी असेल ते विधी आटपले आणि पुनश्च राज्याभिषेक. मंत्री महामंत्री सुमंत्री त्यादा गुमास्ता सगळ्यांची अवस्था यथासांग केली. पायाची सेवा का मागितली मुरकुटे बुवा. असं काय असेल नाना महाराज त्या पायात. यथासांग व्यवस्था केली. सिंहासनात बदल केला. त्यावेळेला एकटे राजा दशरथ बसायचे, त्यांच्या अगोदर राजराजा बसायचे. आता पुढे भगवान प्रभू रामचंद्र आहेत, बाजूला लक्ष्मण आहे, भरत शत्रुघ्न आहेत. सुंदरशी व्यवस्था केली. आणि एके दिवशी मालकिनीला संध्याकाळी दाखिलं. जगाची मालकीने ती लक्ष्मी आई साहेब, सीता आई साहेब. पायाची सेवा नामदेवराय का मागतात. सीते जे चल दरबार बघायला जायचे. खाली आल्या. राणी वशातून माझ घरात आल्या. माझ घरातून पाकगृहात आल्या. आणि पाकगृहातून तुळशीवृंदापासून समोर डावीकडे वळून राजवाड्यात जिथं महादरबार असतो त्या दरबारात आल्या. राणी वसा, माझ घर हे नाही कळायचं जिंच्या पॅन्टीवाल्याला. आणि कळून तरी कशाला घेतात. तुम्ही दुसरं बोकांडीवर घेतलंय ते तुमचं कसं उतरण, ते उतरल्याशिवाय पहिलं निघतच नसते. महाराष्ट्रातले भुंगे मानस सरोवरात गेले. तिथं सुवर्ण कमळाची कमळ होती. सुवर्ण कमळ होती. त्याच्यावरचा मकरंद फार विशिष्ट असतो. आणि तिथल्या भुंग्याने यायला आमंत्रण केलं. या म्हणले आमच्याकडं.
हे भुंगे गेले, पण जाताना यायला वाटलं तिथं जेवायची सोय नाही झाली तर यायनं जातानाच गोळे तोंडात नेले. हे आपल्याकडचे भुंगे होते नि येटगळ. मग तिथले पाहुणे म्हणले कस काय आमचा स्वयंपाक? ते म्हणले आमचा आणि तुमचा एकच आहे. तिथला वयस्कर होता, ते म्हणला अरे आमच्या स्वयंपाकात आणि तुमच्या स्वयंपाकात लय फरक आहे, पहिला थोतरातला काढून टाका. आपल्याला ही भाषा कळण्यासाठी पहिली डोक्यावरली खाली उतरावं लागेल. इतकी पवित्र भाषा आहे. माझ्या ज्ञानोबरायला भाषा 56 येत होत्या, पण मराठीचं प्रभुत्व सोडलं नाहीये. मराठी येशे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, किंवा माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पैजा जिंके, ऐशे अक्षरे रसिके मिळवेन. आपलं शिकून मग दुसरं शिकायचं. आपलं काहीच येईन, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. बायकोची 17 जागेवर चोळी फाटली, बाजारात लुगडे वाटायला बसायची जागा हाणायला पाहिजे. बायकोची साडी फाटली, लोकायला साड्या वाटून कसं पुण्य येडाय का पंढरपुरातला ह्या सुमळ्याला मानायला? विडाला विडाला राणीवसा माझघर पाकगृह. बघ राजवाड्यात आले इकडे पुढे. सीते ही माई जागा आहे, ही लखनची लक्ष्मणाची जागा आहे, ही भरताची जागा आहे, ही शत्रुघ्नाची जागा आहे. इथे गुमास्ता उभा राहीन, इथं प्यादा उभा राहीन, इथं मंत्री, इथं महामंत्री, सुमंत्री, इथं भाट उभा राहीन. भाट 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 म्हणजे स्तुती पाठक असतो. द्वापार युगामध्ये एका राजाचं स्तुती पाठकत्व केलं सुदामदेवाच्या बंधूनं. सुदामदेवाचे भाऊ स्तुती पाठक होते दादा. 6.5 किलो सोनं इकल्याच्या नंतर जितके पैसे येतात इतक्या महागाईची साडी सुदामदेवाची भाऊजाई नेसत होती. 6.5 किलो सोन्याचे पैसे जितके येतात तितक्या पैशाची साडी सुदामदेवाची भाऊजाई नेसत होती. गोळ्या संपल्या नाही माया, मी काय गांजा ओढून नाही आलो. हिरिया मानिका पाचुना षडवैरुण्याची कोंदना, तयांबर वेडी तसे जाना सहोदराची कामिनी. हो सहोदर म्हणजे भाऊ, कामिनी म्हणजे पत्नी. षडवैरुण्य हिरे माणिक पाचू तिच्या पदराला लावलेले होते. एक एक हिरा 2.5 कोटी रुपयाचा. कुठं सोनं कोण्या चुलीत घाली? 6.5 किलो सोन्याची किंमत जितकी साडी. स्तुती पाठकाची बायको, कालांतरानं राजा मेला आणि हा स्तुती पाठक आणि त्याची बायको बाजारात भंगार येचू लागली. आणि ज्यानं निष्ठेनं देवाचं भजन केलं त्याला गाव सोन्याचं. इतका फरक असतोय. तर राजाच्या दरबारात स्तुती पाठकाची जागा असती. राजाधिराज महाराज पधारे, असा स्तुती पाठक. त्यानं सांगायचं इथली शाळा खांदी वर्गा. तिथले पत्र उचलून आणले, एका मंदिराला दिले, सत्कार घेतला. अमक्या रोडचं डांबर 35 टाक्या खाल्ल्या, 9 टाक्यातच रोड केला. असं सगळं सांगावं लागतं ना. ते असं खाल्लेलं नसतं सांगावं लागत दादा. नाही खाल्लं तरी खाल्लं म्हणायचं, खाल्लं तरी खाल्लं नाही म्हणायचं. असे स्तुती पाठक. म्हणून स्तुती पाठकाला जास्त पाप लागते. म्हणून तर महाराज म्हणले निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाचे, किंवा इतराची स्तुते आम्हा ब्रह्महत्या. अद्याप नकोय. त्या स्तुती पाठकाला जागा सुद्धा होती. सगळं दाखिलं प्रभू रामचंद्रान गेले घरी. रात्रीचा 1:30 वाजलेला होता. एकांतात बायकोला दाखिलं. ते का तुमची आमची बायको येडी होती का? दुसऱ्याची फुलं चोरणार आणि महादेवाला वाहणार. शेजारीने उठायच्या आधीच फुलं वरबडे शेपुडीवाणी. आणि सगळे श्रावण महिन्यात सोमवारी महादेवाच्या पिंडीवर टाकले. बघा ना महादेव कसा वापायला. म्हणलं तू महादेवाच्या डोक्यावर फुलं टाकलीच, गौऱ्या टाकल्यासारखं झालंय. कस काय महाराज? फुलं कुठून आणले? पहाटच चोरले. अशी असेल का ती? जगदानंद कंदपतीची पत्नी होती, स्वामीची पत्नी होती सीताई साहेब. सीते पायाची सेवा का मागितली याच्यावर बोलतोय. सीते जी दरबार आवडला? जी हो नाही म्हणल्या, जीच म्हणल्या, जीच म्हणल्या. कागद सीते मी तुला विचारतोय, मोठ्या श्रद्धेनं दरबार दाखिलाय, तुला आवडला नाही दरबार? आवडला प्रभू, पण म्हणावा असं नाही आवडला. चूक काय वाटली एक सांगू प्रभू? 6 महिने 27 दिवस मी अशोक वाटिकेत होते. पाय का मागितले? पाय पाय असं काय देवाच्या पायात?
मी अशोक वाटिकेत होते प्रभू, मी राजा रावणाच्या अशोक वाटिकेत आहे असं तुम्हाला कोण कळवलं? पवनसुत मारुतीरायानं. वा 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 वा. मालक, सुमाली नावाच्या राक्षसाने दिलेली अंधन शक्ती राजा रावणाने विभीषणाच्या अंगावर टाकली. ती लक्ष्मण भाऊजीनं छातीवर जिरली. कोणी वाचिलं लक्ष्मण भाऊजीला? सुषेण नावाचा वैद्य. वा. औषधी कोणी आणली? मारुतीरायानं. जर आणली नसती तर आम्ही दोघं वाचलो नसतो. वा. एक बोलू प्रभू? 14 गोष्टी विचारल्या सीताई साहेबांनी. पुढच्या घरी गेल्यावर पहा. एक बोलू मालक? मग ज्यानं तुमचा संसार गोड केलाय, मोरड्याला संसार ज्यानं तासावर आणलाय, तुमची प्रपंचाची विस्कटलेली घडी ज्यानं सरळ केली, तुमच्या संसारात नाना प्रकारचे वाटतील ते खड्डे होते ते बुजवून त्यानं धोपट मार्ग आपल्यासाठी केला, त्या मारुतीसाठी जागा नाही आपल्या दरबारात? काय मोठ्या आत्महितीनं तुम्ही मला दरबार दाखिला? सीताई साहेबाच्या डोळ्याला पाणी. विचारलं, सीते रडती का? एक सांगू मालक, माझ्या कपाळावरचं कुंकू शाबीत ज्यानं ठेवले असा एक संन्यासी आहे, त्या संन्याशाचं नाव मारुती आहे आणि त्याला आपल्या दरबारात जागा असावी. राज्याभिषेकाची तारीख पुन्हा लांबवली. दुसरी तारीख काढली. महर्षी वशिष्ठ सूर्यवंशाचे कुलगुरू होते, त्यांच्या हाताने राज्याभिषेकाची तारीख लांबवली. दुसरं सुमुहूर्त पाहिलं आणि ते 15 दिवसामध्ये मारुतीरायाच्या बसण्याचं ठिकाण, आसन करायची तयारी. या पवित्र देशातले विद्वान माणसं बोलवले. इथले कमी पडले तर स्वस्ती स्त्रियेचे लोक वरून आणले. इंद्राच्या दरबारातले काका काही माणसं आणले आणि मारुतीराय या दरबारात कुठं बसवायचे असं प्रत्येकाचं मत ठरलं. चला म्हणले, ही जागा चांगली आहे. ठीक आहे म्हणले. बसवायचे कशावर हा महत्वाचा भाग आहे. तो अधिकारी संन्यासी. 19 संन्यासापैकी टोकाचा संन्यासी. ज्या संन्यासाला तुकोबारा नमस्कार करतात, शरण शरण जी हनुमंता. ज्या संन्यासाला देहूतले मालक नमस्कार करतात, ज्या संन्यासाला आळंदीतले मालक प्रत्यक्ष शंकर म्हणतात, ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांनी त्याला शंकर म्हणा. 11वे रुद्र आहेत ते. मग अशा संन्यासाला बसवायचं कुठं? पुन्हा त्या संन्यासाला दादा शर्ट नाही. शर्ट नाही म्हणजे खिसात नाही का? बायको भेटत नाही म्हणून लग्न नाही केलं? हा, असं नाही, असं नाही, असं नाही. अधिकारी संन्यासी होता तो. हो. आमच्याकडे एक महाराज आले, नाव नाही सांगत. काका ते 10 रुपये देणाऱ्याला पाया पडू देत नव्हते. दादा खोटं कशाला बोलू? गळ्यात शपथ. आमच्या गावात आले ते. हो. तिथून पाया पडा म्हणायचे, तिथून पाया पडायचे. 500ची नोट दिल्यावर दोन्ही पाय पुढं करायचे आणि मांडी खालचा फेडा द्यायची. नेमकंच करपराला पाणी आलं तर मी याला ताराने याचे पाय बांधून याला करपरा नदीत टाका, याला खाल्ल्यावर खेकडे माशा तरी सुधरत. असला हरामखोर काय करायचं सांगतो. सोयी रे पिशोन समानची घडे, चित्त परवडे परोपकारी, तरीचा अंगीकार करील नारायण. तर भगवान परमात्मा अंगीकार करतो. बडबडे तोशीन वेने वीन, सोयी रे पिशून समानाची घडे. कधी कधी या पवित्र संस्थांमध्ये काका दादा इतकी गरीब माऊली येत असेल, तिला संध्याकाळची पंचायत असेल, तिलाही तुमच्या पायात तितकाच आनंद आहे. लाखो रुपये तुमच्या पायावर टाकणाऱ्याला तोच आनंद आहे दादा. आणि जिला संध्याकाळचं जेवायला नाही, ती जरी पाय पडत असेल, तिला पण त्या पायात तोच आनंद आहे. ही अवस्था आपल्या वारकऱ्यांकडे असावी. या पूर्वजांची ती योग्यता. काय दादा ही वैभव, सामान्य वैभव, सामान्य. त्या पावसाळ्यात सप्ताह करायला नाकात दम येतो, नाकात दम, नाकात दम. झालं उभं हे संस्थान. किती मोठं वास्तू, किती मोठी उभी झाली. संतांची कृपा आहे, चालवणाऱ्या ह्या अधिकारी महात्म्यांची कृपा आहे. असो.
माझ्या मारुतीराला जागा असावी, कुठे बसवायचे ठिकाण सुचवलं, कशावर बसवायचे हा महत्वाचा विषय. राजहंसाचे पंख जमा केले. राजहंसाचे पंख कधी पडतात माहितीये का? विभीषण बुवा काम संपल्याच्या नंतर. कामानाय विहंगमा हंसेस्तु राजहंसानां विदग्नोति काम भयानां पिच्छ जायते न तल्कपम. काम राजहंसाचा ज्या वेळेला काम संपतो त्यावेळेला पंख पडतात. आणि मोर्या माहितीये का तुम्हाला? मोर्या आडनावाचं नाही, ते पिसारा फुली तो मोर्या. हो ते येटगळ, ते बायको पुढे नाचत होत हा त्याचे पख गळत. मी नाही सांगत. तो गा मयुरा कुंजनो मयुरू नृत्तिभासपनो त्या पिच्छाची आदाना. पुढचं नाही म्हणत मी, गुत्त थोडंच घेतलंय. घरी गेल्या वाचा ना तुम्ही. खपक्या मोबाईल आहेत तुमच्याकडे भितडावानी. पाऊस पड्या अर्धा अंगा खाली घ्यायचा आणि वर अर्धा पांघरायचा, त्याच्यावर कळलं ना तुम्हाला. बायको पुढं नाचत होता मोर्या. मोर्या आडनावाचं नाही, मोर 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 मोर. तेव्हा त्याचे पंख कळतात. आणि कामविरहित झाल्याच्या नंतर ज्याचा काम संपतो त्याचे पंख पडतात राजहंस. म्हणून यती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी या लोकांना राजहंसाच्या पंखाचा आसन. काका त्या लोकांना, या लोकांना हरणाचं चर्म, व्याघ्राचं चर्म, हो ते आसनं, ती आसनं होती. दर्भाची आसनं. पखाडत बगळ्याचे पांढरे शुभ्र, ते चोट्ट माशा खात ना म्हणून त्याचे पंख नाही. मोराची पंख दिसायला गोड आहेत. ती पंढरपुरातल्या मालकानं डोक्यावर स्वीकारली, त्याचं वेगळं कारण होतं महाराज. हा मयूर पिच्छ जे पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात दादा स्वीकारलं, त्याचं भागवतात भागवतात वर्णन नाही आलं. ते जाबाली नावाच्या साधूनं मार्कंड्यांचा दोघाचा जाबालीचा संवाद होता आणि त्या संवादामध्ये मोराच्या पंखाची कथा सुंदरशी आली. पंढरपुरातल्या मालकाने द्वापार युगात मयूर पंख इथं का घेतलं त्याचं वेगळं कारण आहे. बाकी मयूर पंखाला स्वीकारलं नाही. व्यासांना विनंती केली महाभारत लिहिण्यासाठी. व्यासांना सांगितलं व्यासो नारायण मोराच्या पंखाचा टाक करा. गणपती बाप्पानं नाकार दिला. आणि महाभारत लिहायला गणपती बाप्पा होते. ते म्हणले ते जरी हो म्हणले तरी मी मोराच्या पंखाचा पेन करणार नाही. टाक म्हणजे पेन. हो मग गणपती बाप्पासाठी पुन्हा काय साधना केली असेल. कधी कधी पुराण बघत जाऊ लय पुराणीचा रस गोड सांगितला. आणि मग गणपती बाप्पानं मोराचं पंख महाभारत लिहायला शिकवलं. श्रीमूळ वेद व्यास भगवान 1.25 लक्ष भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन. जय देव जय श्री पांडवा. धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. हे 1.25 लक्ष श्लोक मग मोराच्या पंखाला लिहिले, त्याच्यासाठी वेगळं. पण राजहंसाची पंख का पंखाचा नकार केलता? कारण मोर्या काय बी खातो ना. हरभरे होळड्यात आले की घाटाचा शलतासात ठोतू. एका जागेवर भोकड पाडीतून मधला घाटा काढितू आणि ते जशाल तसाच दाबला की पंक्चर. इतके मोर खतरा. हो आणि त्याला मारायला जमत नाही, जलात टाकते सारखं. हो त्याला मारायला जमत नाही मोराला, अद्याप नाही. गाईला जमत मारायला. गाईला काय नाही, ते काही विचारित नसते ती लोक. हो वाघाला अभयारण्य, शिवाला अभयारण्य आणि गाईला कत्तलखाना. हो नाव बी किती सुंदर ठेवलं बघा. लय आरडायलीत आमचे लोक. पण ज्या दिवशी ढवळ्या कपड्यावाल्याच्या मनात येईल गौ हत्या बंद व्हावा त्याच दिवशी बंद होती. आपल्यावर काही चलत नाही, कितीही आरडा. वरडाच्या मनात काय, नवरदेवाची माय चहा प्यायला गेली आणि चटवरांनी टेम्पूत बसल्या आणि त्या ड्रायव्हरला म्हणलं काढणार टेम्पू काढणं टेम्पू. ते म्हणला ए चतुरा. हो नवरदेवाची माय तिकडे चहा प्यायला गेली अण्णा तात्याची इथं आणि कुठे टेम्पू काढून तिथं गेल्या कोण पैसे देईन. तू आली नुकती खाला. वरडायचं काय खरं असते. आपण वराडी येत आपलं काय चलत. ते नवरदेव आहेत दिल्लीतले मुंबईतले, त्यानं मनात आणल्याशिवाय गो हत्या बंद होत नाही.
जाऊ द्या, काठीवाल्यानं बंदुकीवाल्यासोबत कशाला दादा युद्ध करायचं? आपण काठीवाले ते बंदुकीवाले आहेत. काठीवाला फिरूच लागला मुरकुटे, हाणतोच म्हणला तुला, एका टप्पुतात तुला पाडतो. काठीवाला 200 फुटावून, त्यानं 200 फुटावून बटन दाबलं. काठीवाला मी नाही ते. तशी त्या लोकांच्या आपण कशाला विरोधात बोलायचं? पण त्याच्या मनात आलं तर गो हत्या बंद होती, इतकी ताकद आहे त्यांच्यात. आपलं काय बळीन शक्ती बोलू नये. काय सांगू लागलो? राजहंस. बाकीचे पक्षी काय खात असतील? 6 पक्ष्यांचा चारा वेगळा आहे. त्यापैकी राजहंसाचे पंख मारुतीरायला बसण्यासाठी का टाकले? राजहंस हा शुद्ध चारा घेत होता. कावळे ढोपरा कंकर तितीरा, राजहंस चारा मुक्ता फळे. कावळे जखम झालेल्या जनावराला शोधतात. तितीर नावाचा पक्षी खडे खातो, पण राजहंस चारा मुक्ता फळे. मुक्ता फळाचा चारा घेणारा राजहंस, ज्याची चोच इतकी पवित्र, त्याला चोच असते म्हणून चोच, आपल्याला मुख म्हणते. ज्याचं मुख पवित्र आहे, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. मुख पवित्र असा. आणि ज्याचं मुख हा पवित्र, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हान नव्हे काळ सर्प आहे. त्या तोंडातली जीभ सर्पिन म्हणले. आणि याचं मुख किती पवित्र, शिरा निराय भयो यज्जायते नः द्वंद्वान विद्यजायम शिरा, सविष्ण तो निरा चंचुपुटानां विहंगमी, नैवम गांजा कसम लिखितम. लिटर भर पाण्यात लिटर भर दूध टाका, फक्त दूधच पेते, पाणी जाशल तच. पाणी ढवळं पण दिसणार नाही, इतकं ज्याचं मुख पवित्र आहे. त्याचे पंख मारुतीरायला बसायला टाकले. चला पुढे सरका. पाय का मागितले नामदेवरायने? राज्याभिषेकाचा दिवस ठरला. समुद्राचं पाणी आणलं, सप्तदीपाची माती आणली, फार मोठं काय काय असेल ते साधना. शमी आणल्या, सगळ्या समिधा वगैरे सगळं काय आणलं. मोठी मोठी विद्वान लोक मंत्र म्हणण्यासाठी होती. हे काही सामान्य लोक असतील का? काय मंत्रोच्चार असेल? प्रश्निरभयस्थित वृष्णिरतिजायनायाम, हे तो भास्कर वंशानां पुनितः सर्वस्थितो यो, अजराजा भवदशरथं रघुवंशास्थितं रामचंद्र प्रविष्टितो, अधिष्ठितं सिंहासनं पूर्णमुद्यभवज्जनाः, येत सूर्यवंशानां तेजोनिधिभयस्थितो, दिवाकर पर्वस्थितानां यज्जायते अधिष्ठिता. असे गोड मंत्र म्हणणारी लोक तिथं होती. राज्याभिषेकाची तयारी झाली आणि भगवान सिंहासनावर बसणार. देव थांबले आणि सगळ्यांना सांगितलं, माझा मारुती येईपर्यंत मी सिंहासनावर बसणार नाही. आणि काय मारुतीरायाची आठवण केली, अयोध्येत उड्डाण केलं. आले तिथं बिभीषणबा मारुतीराय. आल्याबरोबर सगळ्यांनी फुलं टाकले मारुतीरायाच्या अंगावर. मारुतीराय पुढे पुढे सरकत होते. जवळ आले, सीताई साहेबांनी आक्षोन काढलं. जगाची मालकीन मारुतीरायाला ओवाळीत होती. काय मारुतीराय असतील? याच्या पलीकडे सांगू का? एका साधूनी वर्णन केलं, सीतेचं नशीब मोठं होतं, तिला मारुतीरायाला ओवाळायला भेटलं. दादा, सीतेचं नशीब मोठं होतं की तिला मारुतीरायाचं आक्षोन करायला भेटलंय. मारुतीरायाचं आक्षोन. आणि मग जवळ आले, जिथं सुंदरसा तलकप टाकला होता. कोणी त्याला पलंग म्हणतंय, आसन म्हणतंय, सिंहासन म्हणतंय, काय असेल बाकडं म्हणतंय, असं ती राजहंसाच्या पंखाची गादी टाकलेली. एका दंडाला मारुती आपलं प्रभू रामचंद्रानं धरलं, एकाला लक्ष्मणजीनं धरलं. आणि मारुतीरायाला सांगितलं, तुम्ही याच्यावर बसा मारुत हनुमंता, मग मी सिंहासनावर बसतो. मारुतीराय मागं सरकले. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं. हनुमंता, हे सगळं साया सीतेने केले रे. तुला सीता किती आवडते? माझी आई आहे प्रभू, पण मी याच्यावर बसणार नाही. ज्यानं कामाला इस्तू लावला त्याला भोग काय करायचा? ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला भोग काय करायचा? नकोय मला. अरे तू दरबारात असल्याशिवाय आमचा दरबार शोभणार नाही. मी बसणार प्रभू, पण पहिला हे सिंहासन काढून टाका.
हे सिंहासन काढून टाकलं आणि मग मारुतीरायाने सांगितलं, प्रभू मी बसल्याशिवाय तुम्ही बसणार नाहीत. हो, दर्भाची चटई आणली दादा, ती सिंहासनाच्या पुढे टाकली. मारुतीराय खाली बसले, डावा गुडघा खाली टेकला, उजवा गुडघा वरी आहे आणि त्या उजव्या गुडघ्यावर असे हात जोडले आणि प्रभू रामचंद्राच्या सिंहासनाच्या खाली एक पायतन असते, गोल असं चांदीचं सोन्याचं केलेलं, त्याच्यावर प्रभू रामचंद्राचे पाये आणि प्रभू रामचंद्राच्या पायाच्या जवळ 1.5 ते 2.5 फुटाच्या 1.5 ते 2 किंवा 2.5 फुटाच्या अंतरावर काका मारुतीराय डावा गुडघा टेकून प्रभू रामचंद्राकडे हात जोडून बसले. तर सगळ्यांनी सांगितलं, मंत्री महामंत्री सुमंत्री सगळ्यांना सिंहासन, स्तुती करणारा भाटसुद्धा त्याला ते स्वतंत्र सिंहासन मुरकुटे बुवा. आणि विश्वातला 1 नंबरचा संन्यासी मारुतीरायाचा संसार जन सुख आपला प्रभू क्षमा असावी, प्रभू रामचंद्राचा पंढरपुरातल्या मालकाचा 7व्या अवतारातला संसार जन सुखाचा करावा, त्याच्यावर नाना प्रकारची आलेली विघ्न दूर करावा, इतकी ज्याच्यात ताकद आहे तो खाली बसलाय, पायापाशी बसला. परिणाम काय झाला दादा? या पवित्र देशात प्रभू रामचंद्राचे मंदिर नाहीत असे कितीतरी गाव आहेत. प्रभू रामचंद्राचे मंदिर नाहीत असे लाखो गाव आहेत, लाखो गाव आहेत, लाखो गाव आहेत. पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही काका, गावच नाही. प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर, प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर. याच्या पुढचं सांगू का? यमधर्मानं नियम बांधून दिला, यमधर्मानं नियम बांधून दिला. माझे फटके तुम्हाला माझे फटके जर बाजूला करायचे असतील तर त्या संन्याशाच्या पाया पडत जा. आणि तुम्ही जर नाहीच पाया पडत तर बेट्या हो, मग घरच्याला सांगितलं ह्या नालायकाला मेल्याव का होत नाही, येशीत त्याच्या पुढे टेकी जा. म्हणून मडे एकदा येशीत टेकीत गाव जेले हनुमान बहार, येशीच्या बाहेर मारुतीरायाचं मंदिर असते. मग मेलेल्या नालायकाला सुद्धा त्या हाडा मासाच्या गोळ्याला पण एकदा तिथं ठुतेत आणि त्याच्या पदरातले दाणे तिथं टाकायचे, मागचे खांदेकरी पुढन पुढचे मागून मग उचलायचं. हा नियम आहे मारुतीरायाच्या दर्शनाचा. असो कल्पना करा, विश्वातला सर्वात मोठा अधिकार तत्वातला सिद्ध पुरुष कोण असेल तर ते मारुतीराय आहेत. पंढरपुरातल्या मालकाचे मंदिरं नसणारी बरीच गावं आहेत, बरीच गाव आहेत, बरीच गाव आहेत. अयोध्येतल्या मालकाचे राम आणि विठ्ठल एकच आहेत, या दोघांचे मंदिरं नसणारी बरीच गाव भारतात आहेत. पण सर्वत्र शक्यतो मारुतीरायाचे मंदिर प्रत्येक गावात. याचं कारण का? पायापाशी बसलेल्या मारुतीरायाचा हा अधिकार पंढरपुरातल्या मालकानं वाढवला. माझे नामदेवराय म्हणतात, देवा तुमच्या पायापाशी त्रेतायुगात एक संन्यासी बसला तर गावगाव त्याची स्थापना तुम्ही केली. इतकी पायाच्या जवळ बसलेल्या व्यक्तीचा तुम्ही आदर करता, म्हणून मला तरी दुसरं कशाला देवा पै माग देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै मागत, येती देवा पै मागत, येती देवा पै मागत, येती देवा पै मागत.
करणी वा त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर त्रिभुवनात उदार असा राजा अशा पवित्र अधिष्ठानावर आजचा प्रसादाचा कार्यक्रम शेड्यूल भया तुम्ही केला तुम्हाला धन्यवाद। आजचा प्रसाद नसून महाप्रसाद आहे तो ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष आणि भगवान शिवशंकराचा अधिष्ठान उपस्थित सर्व गुणीजन ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी मंडळी त्यांना प्रणाम, मृदंगाचार्यांना प्रणाम, पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन मायमावल्या या शेजूळ परिवारावर प्रेम करणारे विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे आप्तविष्ट सर्वांना इथं मंडपात बसलेल्या श्रोत्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम, साऊंड सिस्टीम वाल्यांनाही धन्यवाद। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग तुकोबारायांचा पुरविली आळी जे जे केली ते काळी देव इच्छा पूर्ण करतो। पण आपण भगवान शिवशंकराच्या बाजूला कीर्तन करतो म्हणजे पहिला मुद्दा शिवजीचा सांगतो। किती कृपाळू आई ही पण एका व्यक्तीचा नियम होता अण्णा भगवान शिवशंकराला रोज चिताभस्म समर्पित करायचे। चंद्रकांत भया चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख शंकराला ती प्रिय। हे चिताभस्म एक व्यक्ती रोज भगवान शिवशंकराला सकाळी आंघोळ करून ते पिंडीला चिताभस्माचा लेप लावायचा। कर्मनो गहनो गती प्रारब्ध असं त्या व्यक्तीचं गोड होता। असा एकही दिवस नव्हता की त्या गावात माणूस मरत नव्हता। रोज माणसं मरायची, रोज रोज त्याला अडचणच आली नाही। सकाळी स्नानाला जायचा, स्नान आटपलं की एक अशी त्याच्याकडे ती खापराचं एक लहानसं पात्र होतं। खापराचं पात्र आपल्या संस्कृतीत पवित्र सांगितलं, पण आमच्या लोकांनी खापराला प्राधान्य दिलं नाही। हजारो कोटीची प्रॉपर्टी असेल, माणूस मेला की सोन्याच्या गुंडीत दिसून येत नाहीत, खापरात नेते, इतकं खापर पवित्र आहे। 5000 एकर जमीन जरी बाईच्या मालकाला असेल तर सोन्याच्या गाडग्यात वाण देत नाहीत, खापराच्याच गाडग्यात देत असते। ज्याला अक्कल नाही ते आता दुसरे बोळके घ्यायला तांब्याचे, हे न कळण्याचं लक्षण आहे। कुठेतरी महाराज सुद्धा कमी पडते हेही लक्षण आहे। नाहीत बायका ऐकत आहेत, महाराजांनी सांगितलेलं ऐकतात बायका। मातीचं पात्र पवित्र आहे, लग्नात सुद्धा मातीचं पात्र लागते। ज्यानं लग्न केलं त्याला 14 बाऱ्या गाडगं लागते, संन्याशाला जरा कमी बाऱ्या लागते। गाडग्यात सुपारी आणि हलकून टाकतेत, वरून कपडा बांधून कानात घालतेत। गोत्राम भिन्न भयो गोत्रो सकल स्थिता भिन्न गोत्रे सभा समिलनो भय। असं मला काय लग्न लावायचं नाही, फक्त पाठे म्हणून सांगते, ते कानात वाजिते। पण हा विधी बऱ्याच नवरदेवाच्या ध्यानात नसतो, ते नवरीतच गुंगलेला असते ना, त्याला काय माहिती गाडगं काय वाजवायले म्हणून गाडगं लागते। मातीचं पात्र पवित्र आहे। अधिक मासामध्ये मातीच्या पात्रामध्ये गावरान तुपातले अनारसे एखाद्या निष्ठावंत वारकऱ्याला जर दिले, वाक्य नीट ऐका, निष्ठावंत वारकऱ्याला, निष्ठानिष्ठी करणाऱ्याला नाही, कीर्तन झालं की बरमुडा घालणाऱ्याला नाही, भजन संपलं की पॅन्ट वावणाऱ्याला नाही, निष्ठावंत वारकऱ्याला जर अनारसे गावरान तुपातले मातीच्या झाकणीत दिले, धेनुर्दानं स्तदेवचः सहस्रार पुनितो भयो धेनो जायते कृति वृष्णिर्भयतति स्थिति काला भय गंगोदक भय व्याप्त सुधा कालत्रय भय छंद सुदेश मिमकृतुजन्यं भयंजना धेनुर्प्रयति धेनुजयो वत्सं मिमयं कृतुंजनो
वासरा सालन करत काय दान दिल्याचं पुण्य लागतंय. पण आम्ही जर म्हणलं खापराचं पात्र पवित्र आहे, या इतक्या झाकण्या देत्या त्या बायकोच्या डोक्यावर झाकाव, म्हणून आम्ही खापर सांगतच नाही. आम्ही तांब्याचं पात्र सांगतो. 750 रुपये किलो विकता येते. खापर इतके घेऊन का कुंभार दादाचं दुकान टाकाव. स्पष्ट वक्तव्य. कोणाला पटलं आणा, नका पटलं नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. पंढरपुरातल्या मालकांना असा बारीकसा पैशाचा पाईप दिलाय, म्हणून 4-2 हजार कोणी पाकिटात घातल्यावर मी नालायकाच्या आंड्रविली धुवाला रिकामा नाही. विठाला विठाला मातीच्या पात्रामध्ये स्नान झालांना की येताना गंगेच्या कडीला मशानभूमी, आणि त्या मशानभूमीतली राख कळेभोवती व्यक्ती आणायचा. तुळशीला पाणी घालायचं आणि तुळशीच्या बाजूला एक कोनाडा होता. त्या कोनाड्यात ते खापराचं पात्र, चिताभस्मेचं पात्र ठेवायचं आणि आतमध्ये मग भगवान शिवशंकराला अभिषेक करायचा. सगळं काही आटपलं, मंत्र वगैरे त्याचा विधी वगैरे नियम आटपला की आवाज द्यायचा बायकोला, लक्ष्मी. नाव दुसरं होतं तिचं. हे लक्ष्मी भस्म घेऊन ये. ती बाई एका मिनिटाचा विलंब न लावता ते भस्माचं पात्र बाळासाहेब मालकाला नेऊन देत होती. आणि अशी कामं सांगायला बायका ताब्यात लागत असतात. अण्णा आपल्या संस्कृतीत साधन द्वादश नावाचं एक व्रत आहे. एरवी जे आपण एकादशी धरतो ना, त्या एकादशीचं जे व्रत आहे ते द्वादशीचं. काय नाही, कमी अधिक मागं पुढे सुटली तरी चालते. पण साधन नावाचं, साधन द्वादशीचं व्रत एकादशी कोणालाही धरता येईल. पण साधन द्वादशीचं व्रत करण्यासाठी बायको सूर्यवंशी नसायला पाहिजे. ती सकाळी 3:30-4 ला उठणारी पाहिजे. कारण भास्करो तेजो कांती तताम उदरो भरो जायते जठरानलो तृप्तावसाः साधन यद्वादशी पुण्य फलानाम. सूर्याचे किरण पडणं आणि पहिला घास तोंडात टाकणं त्याला साधन द्वादशी म्हणतात. एखादा मिनिट जरी बाजूला केला गौमासा समम पापहा. म्हणून एका महाराजानं वेळ झाला स्वयंपाकाला म्हणून खाली पडलेलं तुळशीचं पान खाऊन टाकलं होतं. याच्यासाठी बायका ताब्यात लागतात. घरी जर 4-2 माणसं चहा प्यायला न्यायचे ना, तर तवा बी बायको ताब्यात पाहिजे. नाही तर बायकोनं नाही का करबर चहा, तीन म्हणा कोण आणला सुमदा. महाराजाला तो चक्कर याची घरात. अरे बापरे काय बाई, सगळ्या गोष्टी इतकी बाई हुशार. लक्ष्मी चिताभस्मान म्हणल्याबरोबर ती पात्र घेऊन यायची. कर्मनुगती अण्णा. एक दिवस असा आला, त्या दिवशी त्या गावात कोणी मेलच नाही. या व्यक्तीचा नियम होता शंकराला चिताभस्म समर्पित करायचं. बाईच्या लक्षात आलं, ज्या जाग्यावर पात्र ठेवते त्या पात्रात चिताभस्म नाही, काय करावं. मालकाला विचारावं तर मालक पूजेत बसले. ते काय तुमच्या आमच्या सारख्या थोड्यात पूजा होत्या. हल्लीचा महाराज जर पूजेला बसला आणि एखादा मंत्र्याचा पिया आला तर बाई महाराज, हे उठ लवकर, कुठं देव चोळायला, साहेबाचा पिया आलाय, अशा म्हणत्याना आपल्या पाकिस्तान. सगळ्याच्या नाही म्हणायला, म्हणजे अंगाव घ्यायचं नाही, सगळ्याच्या नाही, काही काही. पण अशा काही लोकांच्या पत्न्या होत्या, टप्पर नव्हती, मालक पूजेत बसल्यावर बोलायची. अहो भजन करता करता एक बाई जोरात बोलली तर चाक फिरवायचीच काठी घेतली पठ्ठ्यानं हातात. चाक फिरवायची काठी घेतली, टाकणार मानात. बाईच्या लक्षात होतं भजन बंद केलेलं मालकाला आवडत नाही. शपथ घातली, पांडुरंगाची शपथ आहे. त्या व्यक्तीचं नाव गोरोबा काका. असे अधिकारी लोक होते. हा बिदरच्या बादशाचा निरोप आला. बिदरचा बादशाह इतका श्रीमंत होता, एका सोयीनं 100 आमदार एका तराजू. ते एकटा श्रीमंत होता. ते काय मा सासरा नाही, काय नाही. मी मुसलमानाचं वर्णन करायला येडा थोडाच. आणि वारकरी संप्रदायात जातीचा काही संबंध नसतो.
काय गरज आहे जातीचा संबंध? चांगल्या माणसाची संबंध आहे. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी असेल तर त्याचं सगळं कुळपून येतं. त्या मुसलमानाला कशामुळे वाईट म्हणायचं? त्या नामदेवरायाचं लग्न केलं. भारतात पृथ्वीवर जितके देश आहेत आतापर्यंत एकाही देशात नामदेवरायाच्या लग्न इतकं मोठं लग्न झालं नाही. अण्णा 1,25,000 घोडे होते लग्नाला. मी काही त्या गावचा सरपंच नव्हतो, पण इतिहास सांगते, पुराण सांगते, आपल्या संप्रदायामध्ये वेदाची चेष्टा केलेली नाही, शास्त्राची चेष्टा केलेली नाही. वेदा निंदितो चांडाळ. वेदाची निंदा करायची नाही, शास्त्राची निंदा करायची नाही. पण वेद आणि शास्त्र वारकरी संप्रदायानं जास्त डोक्यावर घेतलेले नाही. वारकरी संप्रदायानं पुराण अंतकरणात घेतलं. पावे पुराणी विचारो, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पाहावे पुराणे विचारोनी, विचारोनी पाहावे पुराणे विचारोनी. म्हणे नाही पाहावे पुराणे विचारो. सजामनी पहावे पुराणे विचार. पुराणात प्रसंग फार मोठं लग्न केलं, फार मोठं लग्न. इकडे बाईने विचार केला चिताभस्म द्यायचे, काय करावं. आतमधल्या देवघरात डोकावून पाहिलं तर मालक नेमकं स्नान घालू लागले भगवान शिवशंकराला. बाईच्या लक्षात आलं 10 मिनिटात चिताभस्मासाठी आपल्याला आवाज येतो. काय बाई अण्णा, पात्र चिताभस्माचं रिकामय. लागली जोहार करून घेतलं. जोहार म्हणजे पेटून घेतलं भैयासाहेब. तुळशी वृंदावनापाशी स्वतःला पेटून घेतलं. ह्या व्यक्तीच्या लक्षात होतं आपण गंगेहून स्नान करत येत असताना आपल्याला चिताभस्मात सापडलं नाही, काल कोणी माणूसच मेला नाही. तुळशीपाशी पात्र रिकामं ठेवलंय, पण रोजचा नियम होता पडिले वळण इंद्रिया सकळा. रोजच्या नियमानुसार निर्वळ महाराज बोना आवाज दिला, लक्ष्मी चिताभस्म घेऊन ये. आता कोण घेऊन जाईल? याच्यात लिखाण करायचे 2 भेद आहेत, पण मूळ पाठ ऐका. 2-4 आवाज दिल्याच्या नंतर बायको चिताभस्म घेऊन येत नाही याच्याकरता लालबुंद झाला. पण याच्या लक्षातच नाही काल माणूसच मेला नाही कोणी. चिताभस्म आपण आणलंच नाही तरी कुठून देईल. लालबुंद झालेलं शरीर घामाघूम झालेला असा थरथर करत होता. थोतत नाही म्हणत होता, भस्म घेऊन येत नाही. मंदिराच्या बाहेर आला तर बायकोचं तडांगण जळायले. पण लक्षात आला आपला नियम पूर्ण होते. तीच गरम गरम मुठभर राख घेतली, शंकराला समर्पित केली. शंकर प्रसन्न झाले. अरे गावात कोणीच गेलं नाही, चिताभस्म आणलंच कोण? माझ्या नावानं जी कुंकुला होती तिनं माझा आज नियम पूर्ण केला, नाही तर नियम मोडला असता. शिवजीने सांगितलं, काय देऊ, जिनं माझा नियम मोडत असताना मोडू दिला नाही, स्वतःच्या शरीराची राख मला दिली, ती बायको मला परत द्या. इतका दयाळू आहे. पुढच्या व्यक्तीनं इच्छा प्रगट करावी आणि जळालेली बायको शिवजीनं पुन्हा पूर्ण करावी. यालाच म्हणतात पुरवेली आळे.